नमस्कार सबस्क्रायबर्स, शुभ प्रभात। आज मी अक्षय तृतीयेच्या निमित्त आलो आहे तो म्हणजे संदीपबाईच्या नवीन घराकडे आणि गृहप्रवेशाचे मुहूर्त नाही आहेत, त्यामुळे फक्त गणेश पूजन करून नवीन घरात जाणार आहेत। तर त्यामुळे मोठंसं असं काही नाही आहे, परंतु नवीन घराचा जे काही त्यांनी बांधलेलं आहे आणि 27 डिसेंबर 2021 रोजी या घराचा भूमिपूजन सोहळा झाला होता आणि त्यानंतर अशा प्रकारे हे नवीन घर उभं राहिलेलं आहे। तर संपूर्ण व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून त्यामधून तुम्हाला समजणार आहे की कशा प्रकारे हे घर बांधण्यात आलेलं आहे। नमस्कार, मालवणी माणसाचं मालवणी चॅनल म्हणजेच कोकणचो रायडर। कोकणातील सुखद प्रवास, कोकणातील पारंपरिक रूढी परंपरा, कोकणातील रहस्यमय गुपिते, कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पाहायचा असेल तर कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडर सोबतचा सुखद प्रवास कसा वाटला। धन्यवाद। असं म्हणतात की घर पहावे बांधून आणि लग्न करावे पाहून, आणि ते तुम्ही पाहू शकता ही आहे विहीर। पहिले विहिरीची त्यांनी सोय केली होती आणि पहिल्या वर्षी पूर्ण त्यांनी चौतरा हा बांधून घेतला होता आणि ते मातीची भर टाकण्यात आली होती आणि त्यानंतर हे असं उंचावर हे घर बांधण्यात आलं आहे। आणि आता आपण पाहणार आहोत ही जी दिशा आहे, जी समोरची दिशा आहे ती एकदम 100% पूर्वेला आहे, म्हणजे पूर्वेला समोरचा हा फुडा आहे। समोरून आपण पाहू शकतो ही बाजू आहे आणि आता आपण पूर्वेतनं आत घरात जाणार आहोत। पूर्व दिशा ही समोरची आहे। वहिनी ते रांगोळी काढत आहे, भटजी थोड्या वेळाने येणार आहेत। तर आपण आता या हॉलमध्ये आलेलो आहोत आणि हॉलच्या ईशान्य दिशेला तुम्ही पाहू शकतात ही देवखोली आहे आणि हा समोरचा भाग आहे। अशा प्रकारे एक खेळतं वातावरण राहण्यासाठी संपूर्ण अशा खिडक्या अशा लावल्याने हा आहे हायवेचा समोरचा भाग। तर ईशान्येला तुम्ही पाहू शकतात ही आहे देवखोली। जर घराच्या मध्यभागीवरनं आपण दिशा पाहिली तर तुम्हाला समजेल की जो हा कोपरा आहे तो ईशान्येला येतो आणि इथे आहे देवखोली। घराच्या एकदम आपण साईडला पाहू शकता आणि आता मी लाईट लावली आहे। लाईट लावल्यानंतर कशा प्रकारे दिसते ते तुम्ही पाहू शकता आणि सुंदर असं काम इथे करण्यात आलेलं आहे। ही देवखोली आहे, इथे आपण देवासाठी हे करणार आहोत। त्यानंतर तुम्ही पाहू शकतात हा लाकडी दरवाजा सुंदर असे नक्षी काम करून हा बनवलेला आहे दरवाजा। आणि ही अशा प्रकारे देवखोली झाल्यानंतर आपण आग्नेय दिशेला, घराच्याच आग्नेय दिशेला आणि हॉलच्या बाजूलाच जर आपण प्रवेश करतो त्यावेळी आपल्या डाव्या साईडला इथे तुम्ही पाहू शकतात हा आहे किचन आणि किचनच्या समोरच एक खिडकी ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे सरळ आग्नेय दिशेलाच तुम्हाला इथे किचन पाहायला मिळतं। आणि या साईडला आहे फ्रीज आणि आपण आपली डायनिंग टेबल किंवा काही ठेवू शकतो। त्यानंतर आता आपण जाणार आहोत ते म्हणजे किचनच्याच बाजूला अशी एक गॅलरी ठेवलेली आहे, जेणेकरून काही सामान आपण ठेवू शकतो आणि ते सुद्धा आग्नेय कोपऱ्याच्या दिशेने। त्यानंतर इथे आहेत बेसिन ठेवण्यात आलेले आहे आणि हे कॉमन बेसिन ठेवण्यात आलेले आहे आणि या साईडला 2 बेडरूम आहेत। हा पहिला बेडरूम तुम्ही पाहू शकतात आणि तुम्ही खिडक्या बघा किती उंच आणि खेळत्या असं ठेवलेल्या आहेत। मोठ्या खिडक्या ठेवलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला हवा खेळती राहणार आहेत। इथे पण तुम्ही पाहू शकतात हा दुसरा बेडरूम, इथे 2 खिडकी ठेवण्यात आलेल्या आहेत दोन्ही साईडने। आणि या साईडला तुम्ही पाहू शकतात भगीरथ संस्था वगैरे आहे। या साईडला ही शेती केली जाते आणि त्यानंतर या दोन्ही बेडरूमच्या बाजूला हा संडास बाथरूम अटॅच असलेला तुम्ही पाहू शकतात। हा बरोबर पश्चिम दिशेला येतो, म्हणजे पूर्वची दिशा ती आहे आणि या पश्चिम दिशेला हे येतं। त्यानंतर हे मगाशी मी तुम्हाला बेसिन दाखवलं तेच कॉमन बेसिन। त्यानंतर हा एक मोठा बेडरूम केलेला आहे
अटॅच विथ संडास बाथरूम आणि तो सुद्धा पश्चिमेला, म्हणजे दोन्ही अटॅच आहेत एकामेकांना. आणि तुम्ही पाहू शकतात म्हणजे यामध्ये तुम्ही आतमध्ये संडास बाथरूम केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला इथे एक वेगळाच रूम केलेला आहे. जसं आपण फ्लॅटमध्ये पाहतो की एक बेडरूम असतो, जर तुम्ही 2 BHK घेतलात तर 1 बेडरूम विथ अटॅच संडास बाथरूम तसं आहे. तर अशा प्रकारे 3 बेडरूम झाले. त्यानंतर रस्त्याच्या साईडने जिना आतमधनंच घेतलेला आहे, जेणेकरून घराच्या बाहेरून जिना असलं तर पावसाळ्यामध्ये वगैरे प्रॉब्लेम होतो, परंतु हा घराच्या आतमधनं जिना घेतल्यामुळे आपल्याला पावसाळ्यामध्ये कुठचाही प्रॉब्लेम होणार नाही. आणि खिडक्या पण जिन्याच्या इथे प्रत्येक चढताना आपण जर वर पहिल्या पायरीपासून बघितलं तर खिडक्या 2-3 ठेवलेल्या आहेत आणि वरचा हा वरून आपण इथे प्रवेश बघू शकतो किंवा इथून खिडकीतनं आपण बघू शकतो. आणि वर आल्यानंतर संपूर्ण हा एरिया जो झाराप गावातील हा मायातला किंवा बुर्डीतला म्हणतात, ही बुर्डीतली जागा आहे. तर ही बुर्डीतली जागा संपूर्ण आपल्याला पाहायला मिळते आणि सुंदर असं वातावरण ते पाहायला मिळतं आहे. आणि आता आजूबाजूला झाडं वगैरे लावायचे आहेत. ही ते पाण्याची टाकी ठेवण्यात आलेली आहे, ज्याच्या खाली संडास बाथरूम अटॅच आहे. त्यामुळे अशी सुंदर अशी रचना केलेली आहे. खूप सुंदर असं हे घर बांधण्यात आलेलं आहे. आणि याला वेळ लागला, कारण जर आपण घाईघाईत कुठची गोष्ट करायला गेलो तर ती चांगली होत नसते, परंतु ही अशा प्रकारे वेळ देऊन सगळ्या गोष्टी अटॅच करून अशा प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने दिशेचा अभ्यास करून इथे हे घर बांधण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला याचा बराचसा फायदा, बऱ्याच जणांना घर बांधायचं असेल तर त्यावेळी होऊ शकतो. त्यामुळे याचा तुम्ही अभ्यास नक्की करू शकता. मी दिशेचा तुम्हाला मॅप पण या ठिकाणी दाखवतो. तर आपण आता खाली आलेलो आहोत. तर एकंदरीत ही इकडे गॅलरी ठेवण्यात आली आहे, ही बाहेरून आपण इकडे पाहू शकतो. इथे बरेचसे झाडं वगैरे लावायचे आहेत. इथे पूर्वी शेती केली जायची. एकंदरीत सामान वगैरे ठेवायच्या आधी आपण या घराचा लूक बघितला आणि शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजे संपूर्ण दिशेचा अभ्यास करून 4 वर्ष या घराला लागली करून हे घर बांधण्यात आलेलं आहे, दिशा वगैरे. त्यामुळे या घराचा अभ्यास आपण आपल्या घरासाठी करू शकता, यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता. आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि संदीपबाईच्या नवीन घरासाठी सगळ्यांनी कमेंट करून शुभेच्छा नक्की द्या, जेणेकरून त्याला पण चांगलं वाटेल. आणि जर आपण गृहप्रवेशाचा नंतर जर त्यांचा कार्यक्रम असेल तर त्यावेळी आपण नक्की व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल.